या कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे ज्ञान. कीर्तनातून तुमच्या ज्ञानामध्ये भरच पडली पाहिजे. टाइमपास करण्याचं साधन म्हणजे कीर्तन नाही. कुठं कुठं जर चांगले श्रोते असले ना, त्यांना जर असं वरवर कीर्तन ऐकावं लागलं, वरवर म्हणजे नाही कळलं तुम्हाला, वरच्या दुधावर जगणारे, कळलं का? वरच्या दुधावर जगणारे म्हणजे ज्याच्या आईचा पाना आटलेला असतो त्याला कुठं जगावं लागतं? वरच्या दुधावरती. म्हणजे ज्याला आईचं दूध भेटत नाही त्याला कुठं जगावं लागतं? वरच्या. हे फिरत असताना लोक आम्हाला भेटतात. महाराज म्हणतात, महाराज अमक्या अमके महाराज आले हो पण नुसतंच हसवलं, अमक्या अमके महाराज आले हो पण नुसतंच रडवलं. ज्ञानेश्वरीवरती काही सांगितलं नाही, अभंगावरती काही सांगितलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगू का, ज्ञानोबारांनी दिलं तर तो सांगन ना, तुकोबारांनी दिलं तर तो सांगन ना. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांची तपश्चर्या आहे. तुम्हाला वाटतं ज्ञानोबारा त्यांच्या परवानगीशिवाय ओवीच्या एका तुकड्याला हात लावून देतील म्हणून? तुकोबारांच्या अख्ख्या जीवनाचं समर्पण म्हणजे गाथा आहे. त्यांच्या इच्छेशिवाय कीर्तनकार एका चरणाला स्पर्श करू शकत नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय देत नाहीत म्हणून वरच्या दुधावर. कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ओवी आलीच पाहिजे, ज्ञानोबारांनी ती दिली पाहिजे. आणि ज्या दिवशी कीर्तनकाराच्या कीर्तनात ओवी येणार नाही त्या दिवशी त्यानं समजायचा आपला पाना आटला, आईचा पाना आटला. दिली पाहिजे, आली पाहिजे. कारण की ज्ञानेश्वरी आणि गाथा हा वारकरी कीर्तनाचा प्राण आहे. डावलून नाही जमणार, होऊच शकत नाही ते कीर्तन. असं वरच्या दुधावरती हसवणारे डरवर कीर्तनकार, सुज्ञ श्रोता जर त्याच्या तावडीत सापडला, स्पष्ट ते श्रोते त्या कीर्तनकाराकडे कीर्तन झाल्याच्या नंतर जातात, महाराज आयुष्यातले 2 तास तुमच्या नादी लागून वायाला गेले. महात्मा फुलेंच्या जीवनातला प्रसंग आहे. 1800च्या काळापर्यंत तुम्हा आम्हाला लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता. पहिल्यांदा बहुजनासाठी तुमच्या आमच्यासाठी शाळा सुरू कोणी केलं तर महात्मा फुलेंनी. समाज सज्ञान झाला. पंडित लोकाला प्रश्न करू लागला, देव आहे का? देवाचा आणि जीवाचा संबंध काय? मायेचा आणि जीवाचा संबंध काय? पंडित लोकांना विचार केला, ही एवढी हुशार कशी झाली? अभ्यास आणि लक्षामध्ये आलं. महात्मा फुलेंनी लिहायला वाचायला शिकवलं. काय करायचं म्हटले? मुळावरच घाव घालायचं. एक मारेकऱ्याला सुपारी दिलेली 1000ची. आता 1800च्या काळातली 1000ची सुपारी म्हणजे आत्ताची किती ती तुम्ही ठरवा. अर्ध्या रात्री कुऱ्हाडधारी माणूस महात्मा फुलेंच्या घरामध्ये आला. त्याला पाहिल्याच्या नंतर महात्मा फुलेंनी ओळखलं, हा काय आपल्याला हार घालायला आलेला. त्याला विचारलं, बाबा तू मला मारणार आहेस, पण का मारणार आहेस याचं कारण सांग. तो म्हटला, तुम्हाला मारल्याच्या नंतर मला 1000 रुपये भेटणार आहे. महात्मा फुले म्हणले, चांगली गोष्ट आहे, माझी मरत्याची शेवटची इच्छा आहे, मला मारल्याच्या नंतर तुला जे 1000 रुपये भेटतील ते 1000 रुपये घेऊन तू तुझ्या मुलांना लिहायला वाचायला शिकव, म्हणजे उद्या कुणाचा 1000साठी जीव घेण्याची वेळ त्यांच्यावरती येणार नाही. असं बोलल्याच्या नंतर त्यानं कुऱ्हाड फेकून दिली. महात्मा फुलेंचे पाय पकडले, म्हणला मी चुकलो, मला मार्ग दाखव. महात्मा फुलेंनी त्याचा स्वीकार केला. त्याला लिहायला वाचायला शिकवलं. मारेकरी म्हणून आलेला धोंडू कुंभार पुढे चालून पंडित धोंडोपंत कुंभार झाला आणि मोठमोठी पंडित लोक त्याचं दर्शन घ्यायला लागली. कीर्तन एवढं गोड साधन आहे महाराज. अलीकडे कीर्तन रंगव म्हणून काय काय प्रकार चाललेत. लोकाला असं वाटायला लागलं कीर्तन रंगवणं माझी जबाबदारी. वास्तविक पाहतात कीर्तन वेगळे प्रकारानं काही रंगवायची गरज नाही. रंगवायचं कुणाला असतं? ज्याला रंग नाही. पावडर कुणाला लावायला लागती? ज्याची उडली. कीर्तनाचा एक मूळचा रंग आहे, त्या रंगात रंगायचंय. कीर्तनाचे रंगी नाचू. कीर्तन रंगव म्हणून ऑर्गन वाजायला लागले लोक. तुम्ही पाठीमाग व्हिडिओ ना पाहिले, एकीकडनं पखवात एकीकडनं ऑर्गन. काही दिवसांनी लोकांनी पखवात काढून ढोलकी नाही वाजव, काही सांगता येत नाही लोकांचं. खाली येऊन विनोद करणं, चारोळ्या, काहीतरी हसवणं, रडवणं, हा कीर्तनाचा प्राण नाही. कीर्तनाचा प्राण म्हणजे गाथा आणि ज्ञानेश्वरी, ते वारकरी कीर्तन. जगाच्या पाठीवरती भारत म्हणजे देवाचा देश आहे आणि देवाचं हृदय असणारे संत ज्या राष्ट्रामध्ये राहतात त्याचं नाव आहे महाराष्ट्र. म्हणून उत्तर प्रदेशातील एक थोर साधू आहेत, त्यांच्या सत्संगातलं नेहमीचं वाक्य सांगतो तुम्हाला. ते नेहमी म्हणत असतात, भारत एक ऐसा राष्ट्र है जिसके पास एक महाराष्ट्र है. महाराष्ट्र शब्दाच्या व्याख्या अनेक इतिहासकारांना केल्या, अनेक शास्त्रज्ञांना केल्या, अनेक अभ्यासकांना केल्या. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं महाराष्ट्र शब्दाच्या व्याख्या केलेल्या आहेत. इतिहासकारांना महाराष्ट्राची व्याख्या केली, मल्लांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. याही पुढची व्याख्या केली, मल्हारीचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. याहीपेक्षा समर्पक व्याख्या केली गेली, महाराजा शिवछत्रपतींचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. अशा अनेक व्याख्या केल्या गेल्या महाराष्ट्राच्या. मराठी भाषिकांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र.
हा बरं का, तुम्ही भाग्यवान समजा स्वतःला की तुमच्या मुखातनं मराठी भाषा येते. मराठी भाषा ही जगल्याशिवाय येत नाही, ती शिकून जमत नाही. हा, एकच वाक्य सांगतो, कीर्तन संपेपर्यंत डोकं खाजवत बसा. मला तुला पैसे द्यायचेत, याचा अर्थ काय झाला? कुणी कुणाला पैसे द्यायचेत? ते शिकल्याशिवाय येत नाही. ज्या भाषेचा स्वाभिमान ज्ञानोबारायांना आहे, त्या भाषेत तुम्ही आम्ही जन्माला आलोय याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. साधी भाषा नाही मराठी. ज्ञानोबाराय म्हणतात, कोळिकेचे ने पाडे दिसती नादीचे ही रंग थोडे, वेधे परिमळाचे नि बिकमोडे जयाचे नि. मराठी भाषे दिवस आला की स्वाभिमानाने एक ओवी आपण स्टेटसला ठेवतो. पाठ आहे सगळ्याच्या. माझा मराठाची बोलू कौतुके, अमृताते ही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसके मिळवीन. पण त्या ओवीचा गोड भाव सांगतो मी तुम्हाला. ज्ञानोबाराय म्हणतात, अमृताला पैजेमध्ये जिंकतील असे शब्द मी निर्माण करील. अशी भाषा ज्ञानोबारांची नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, अमृताला पैजेमध्ये जिंकतील अशी गोड वचनं माझ्या मराठीत आहेत, ती असलेली फक्त मी मिळवीन, एकत्र करीन. अशी पाण्यासारखी ओळणारी भाषा म्हणजे मराठी भाषा आहे. जे बहुभाषिक असतात ना, ट्रान्सलेशन करणारे, त्यांना बऱ्याच भाषेचं ज्ञान ठेवावं लागतं. त्यांना जर एकांतात घेऊन विचारलं ना, बाबा नो तुम्ही एवढ्या 10-5 भाषेचं ज्ञान आहे तुम्हाला, सगळ्यात सोपी भाषा कोणती? तर ते म्हणतात सगळ्यात सोपी भाषा म्हणजे इंग्रजी, जिचं बाऊ तुम्हा आम्हाला आहे. त्यांना विचारलं सगळ्यात अवघड भाषा कोणती, तर ते म्हणतात सगळ्यात अवघड भाषा म्हणजे मराठी. पाण्यासारखी ओळणारी मराठी भाषा आहे. असा मराठी बहुभाषिकांचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. पण सगळ्यात गोड, सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात समर्पक व्याख्या कोणती असेल तर महान पुरुषांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. अशी महाराष्ट्राची व्याख्या केली. आणि अशा महापुरुषांच्या मांदियळनं दुमदुम निघलेला हा महाराष्ट्र आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जा, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये कुठले ना कुठले महापुरुष अवतरित झाल्याशिवाय राहिले नाही. आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय हा 1 नंबरवरती. जाती धर्मामध्ये कुठले ना कुठले संत अवतरित झाले, पण त्यांच्या अवताराला येण्याचं कारण काय आहे? तर हा जो अडाणी समाज आहे, या अडाणी समाजाला सज्ञान बनवणं हे संतांच्या जीवनाचं परमप्रयोजन आहे. स्वतः संत सांगतात, उजळावया आलो वाटा, हे त्यांच्या जीवनातलं परमप्रयोजन आहे. रेड्याला बोलायला लावणं, भिंत चालवणं हे ज्ञानोबारांच्या जीवनातलं परमप्रयोजन नाही, तर ज्ञानेश्वरी गाथा अमृत अनुभवाची निर्मिती हे ज्ञानोबारांच्या जीवनातलं परमप्रयोजन आहे. प्रत्येकाचे 2 प्रयोजन असतात, एक अवांतर प्रयोजन, एक परमप्रयोजन. कीर्तनकार, त्या कीर्तनकाराचं कीर्तन करणं हे परमप्रयोजन आहे. कीर्तनकारानं कीर्तनाला कधी नाही म्हणू नये. सुवासीन स्त्रीनं कुंकवाला जसं नाही म्हणू नये, तसं कीर्तनकारानं कीर्तनाला कधी नाही म्हणू नये. तुकोबारांचे शब्द आहेत, जरी झाला 7 दिवसाचा उपवासी, तरी कीर्तनासी टाकू नये. कीर्तनकारानं कीर्तनाला कधी नाही म्हणू नये. कीर्तनाला गेलंच पाहिजे. कीर्तन घेऊन कीर्तन बुडवणारा कीर्तनकार पिंडाचा नसतो. हाडाचा कीर्तनकार जो असतो, पिंडाचा कीर्तनकार असतो, त्याच्या जीवनातलं परमप्रयोजन म्हणजे कीर्तन आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टीनंतर अमक्या अमक्या कारणानं मला कीर्तनाला येणं झालं नाही, हे जातवान कीर्तनकाराचे शब्द नाहीत. हा अपरिहार्य गोष्ट असेल तर तो भाग वेगळा आहे. पण दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीला महत्त्व दिलं आणि कीर्तन टाळत असेल तर तो पिंडाचा कीर्तनकार नाही. त्याच्या जीवनातलं परमप्रयोजन म्हणजे कीर्तन आहे. मग त्यांना बाकीच्या गोष्टी करायच्याच नाही का? करायच्या, पण अवांतर प्रयोजनामध्ये जावंच लागतं. नाही असं नाही, कुणाच्या 10व्याला जा, कुणाच्या वर्षश्राद्धाला जा, कुणाच्या लग्नाला जा, नाही असं नाही. आम्हाला कशाला बोलवतील लोक काही सांगता येत नाही. बरं का गोरख बाबा, एक जण मला म्हटला, बाबा घरी यावं लागन. म्हणलं काय रे? म्हणलं सवासनी आता. आता म्हटलं तू काय मला कुकू लावायला आला? मग सगळं अवांतर प्रयोजन आहे, पण परमप्रयोजन काय आहे? कीर्तन. तसं संत अवतारित झाल्याच्या नंतर अनेक गोष्टी करतात, नाही असं नाही, पण सगळ्या संतांच्या गोष्टी, सगळ्या जे काही संत करतात जीवनामध्ये, जे चमत्कार असतील
काय असेल ते असेल संतांच्या अवतारामध्ये सगळं अवांतर प्रयोजनामध्ये टाका. संतांच्या जीवनाचं एकच परम प्रयोजन आहे, अडाणी समाज सज्ञान करणं बस. आणि त्याच परम प्रयोजनासाठी त्यासाठी संतांनी जे करता येईल ते केलं, माघार घेतली नाही. तुम्हाला काय असं वाटतं का महापुरुषांना आणि संतांना या लोकांनी सहजासहजी स्वीकारले? अजिबात नाही. खरंच ज्या महापुरुषानं या समाजाला सज्ञान बनवण्याचा प्रयत्न केला, याच समाजानं त्यांच्यावरती एक ना एक दिवस जीव घेणं प्रसंग आणल्याशिवाय राहिले नाही. महात्मा फुलेंच्या जीवनातला प्रसंग आहे. 1800च्या काळापर्यंत आम्हाला लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता. पहिल्यांदा बहुजनासाठी तुमच्या आमच्यासाठी शाळा सुरू कोणी केल्या तर महात्मा फुलेंनी. समाज सज्ञान झाला. पंडित लोकाला प्रश्न करू लागला, देव आहे का? देवाचा आणि जीवाचा संबंध काय? मायेचा आणि जीवाचा संबंध काय? पंडित लोकांना विचार केला, ही एवढी हुशार कशी झाली? अभ्यासांती लक्षामध्ये आलं. महात्मा फुलेंनी लिहायला वाचायला शिकवलं. काय करायचं म्हटले? मुळावरच घाव घालायचं. एक मारेकऱ्याला सुपारी दिलेली 1000ची. आता 1800च्या काळातली 1000ची सुपारी म्हणजे आत्ताची किती ती तुम्ही ठरवा. अर्ध्या रात्री कुऱ्हाडधारी माणूस महात्मा फुलेंच्या घरामध्ये आला. त्याला पाहिल्याच्या नंतर महात्मा फुलेंनी ओळखलं, हा काय आपल्याला हार घालायला आलेला नाही. त्याला विचारलं, बाबा तू मला मारणार आहेस, पण का मारणार आहेस याचं कारण सांग. तो म्हटला, तुम्हाला मारल्याच्या नंतर मला 1000 रुपये भेटणार आहेत. महात्मा फुले म्हणले, चांगली गोष्ट आहे, माझी मरत्याची शेवटची इच्छा आहे. मला मारल्याच्या नंतर तुला जे 1000 रुपये भेटतील ते 1000 रुपये घेऊन तू तुझ्या मुलांना लिहायला वाचायला शिकव, म्हणजे उद्या कुणाचा 1000साठी जीव घेण्याची वेळ त्यांच्यावरती येणार नाही. असं बोलल्याच्या नंतर त्यानं कुऱ्हाड फेकून दिली. महात्मा फुलेंचे पाय पकडले. म्हणला, मी चुकलो, मला मार्ग दाखवा. महात्मा फुलेंनी त्याचा स्वीकार केला. त्याला लिहायला वाचायला शिकवलं. मारेकरी म्हणून आलेला धोंडू कुंभार पुढे चालून पंडित धोंडोपंत कुंभार झाला आणि मोठमोठी पंडित लोक त्याचं दर्शन घ्यायला लागली. पण एक ना एक दिवस जीव घेणं प्रसंग आल्याशिवाय राहिला नाही. गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. का केली तर त्याच्या पाठीमागचा प्रांजळ उद्देश की बहुजनाची मुलं कीर्तनकार व्हावीत, त्यांनी संत साहित्याचा अभ्यास करावा आणि संत साहित्य त्यांनी स्वतः बहुजनापर्यंत जाऊन सांगावं. या प्रांजळ उद्देशानं जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. पण जोग महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करा, तुमच्या लक्षामध्ये येईल. जोग महाराजांवरती एक दिवस खटला भरला गेला. जोग महाराज जो खटला जिंकले त्या दिवशी जोग महाराजांची हत्तीवरनं मिरवणूक काढण्यात आली आणि तिथपासून वारकरी संप्रदायाला सोन्याचे दिवस आले. सगळं सहन केलं संतांनी, तक्रार केली नाही. तुकोबाऱ्यांच्या जीवनातले काही साधे शब्द नाहीत. तुकोबाऱ्या म्हणतात, आता परिस्थिती अशी आहे, कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भी कोण घाल्या, आता माझा भेगा कोण घाले, आता माझा भेगा कोण घाले, आता माझा भेगा. कोपला पाटील गावीचे लोक, आता माझा भेग कोण घाली, आता माझा भेग कोण घाली. कोपला पाटील गावीचे लोक, आता माझा भेग कोण घाली, आता माझा भेग कोण घाली. तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सगळ्या संतांचा अभ्यास करा. चरित्रात कुठंतरी असा प्रसंग आलेलाच आहे. वारकरी संप्रदायाचं मूळ, वारकरी संप्रदायाचा पाया भगवान श्री ज्ञानोबरायांचा विचार करा. ज्ञानोबरायांसारखं हृदयस्पर्श चरित्र या विश्वामध्ये दुसरं कोणाचं नाही. बरोबर का? ज्ञानोबरायांना त्रास झाला. कोणत्या ज्ञानोबरायांना याचा विचार करा.
ज्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या विश्वाला प्रदान केलाय. ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य ग्रंथ नाही, या विश्वातला श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. इतका श्रेष्ठ आहे 18व्या अध्यायातला विषय. ज्ञानोबा आपल्या श्रीगुरूला म्हणतात, हे श्रीगुरु, हा ज्ञानेश्वरी रूपी जो काही ग्रंथ तुम्ही निर्माण केलाय, या ज्ञानेश्वरीच्या जोरावरती आम्ही विश्वामित्राकडे पाहून हसू. कोणत्या विश्वामित्राकडं? विश्वामित्र म्हणजे कोण आहे? ज्यानं दुसरी सृष्टी निर्माण केली. भगवंतासारखी दुसरी सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या विश्वामित्रामध्ये, ज्ञानोबा म्हणतात, त्याच्याकडे पाहून आम्ही हसू ज्ञानेश्वरीच्या जोरावरती. ओवी ऐका, मज लागी ग्रंथाची तुम्ही, जे हे दुजी सृष्टी केली तुम्ही, ते पाहोन हसो आम्ही विश्वामित्रा ते. ज्ञानेश्वरीची बराबरी करणारा या विश्वात दुसरा ग्रंथ नाही. इतका गोड ग्रंथ आहे. साहित्यातला प्रसंग आहे. कन्नडचे एक हरियाणा पुण्यामध्ये राहत होते आणि योगायोगानं राहायला न्यायमूर्ती रानड्यांच्या शेजारी होते. न्यायमूर्ती रानडे म्हणजे साहित्यातली खूप मोठी हस्ती आहे. ज्ञानेश्वरीवरती आज सुद्धा त्यांचं खूप मोठं साहित्य आहे. न्यायमूर्ती रानडे रोज उठले की ज्ञानेश्वरी हातामध्ये घेऊन वाचायचे. सकाळी आपला नित्यनेम आला की ज्ञानेश्वरी हातामध्ये. कन्नडचे होते पण बहुभाषिक होते. बरेच दिवस सहवास घडल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं की न्यायमूर्ती रानडे रोज उठतात आणि त्यांच्या हातामध्ये एकच पुस्तक आहे. कन्नडच्या हरियांना न्यायमूर्ती रानडेंना म्हणले, का हो, एखाद्या लायब्ररीला लाजवील अशी ग्रंथसंपदा तुमच्या घरामध्ये, आणि आम्ही रोज उठून पाहिलं तर तुमच्या हातामध्ये एकच पुस्तक असतं. न्यायमूर्ती रानडे म्हटले, हे पुस्तक नाही, ही आमची ज्ञानेश्वरी. म्हणले, रोज रोज उठून वाचावं असं काय त्याच्यामध्ये? जे वाचताय ते सांगा बरं, नेमकं काय? योगायोगानं न्यायमूर्ती रानडे 16व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या नमनाचा विचार करत होते, वाचत होते. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू अंधू. आता तो 16व्या अध्यायातल्या नमनाचा थोडासा घोषवारा कन्नड भाषेमध्ये न्यायमूर्ती रानडेनं हरिअण्णांना सांगितला. तो ऐकल्याच्या नंतर हरिअण्णांचे शब्द आहेत, आत्ता या क्षणाला मरावं, मराठी भाषेत जन्माला यावं आणि रोज उठून ज्ञानेश्वरी वाचावी. एवढा गोड ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे बरं का. तुमच्या कोणाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नसल तर आळंदीला गेल्याच्या नंतर पहिल्यांदा ज्ञानेश्वरी घेऊन या. तुम्ही नाही वाचली तर तुमची मुलं वाचतील, तुमच्या मुलांना नाही वाचली तर त्याची मुलं वाचतील. तुमच्या घरात ज्ञानेश्वरी आली की तुमच्या घराचं नंदनवन करण्याची जबाबदारी ज्ञानेश्वरीची. जीव ओवाळून टाकावा असे ग्रंथ आहेत गाथा ज्ञानेश्वरी वा वारकरी संप्रदायाचे जे काही ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी सारखा गोड ग्रंथ ज्ञानोबरांनी या विश्वाच्या झोळीमध्ये टाकला, पण याच लोकांनी ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये माती टाकली, गावामध्ये राहू दिलं नाही. संतांना समाजानं त्रास दिला हे सांगण्यासाठी मी इथं उभं राहिलो नाही. हे आत्तापर्यंत हजारो वेळेस सांगितलंय, ऐकलंय, घोकू घोकू आपण पाठ पण केलं की संतांना त्रास झालेला आहे. संतांना त्रास झाला, संतांनी तो सहन केला, पण समाजाबद्दल तक्रार केली नाही. केली कुठं ज्ञानेश्वरीमध्ये तक्रार केली नाही. येईल त्या प्रसंगाला संतांनी तोंड दिलं, पण अज्ञानामध्ये भरकटणारा समाज त्याला सज्ञान बनवण्याचं कार्य संतांनी कधी बंद पडू दिलं नाही. सगळं सहन केलं, सगळं मान्य केलं संतांनी, पण संतांनी या समाजाला आध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश देण्याचं कार्य बंद पडू दिलं नाही. आणि त्याच्यासाठी एक प्रभावी साधन संतांनी स्वीकारलं, त्याचं नाव आहे कीर्तन. वैभव संपन्न साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तनाची बराबरी करणारं आज जगात दुसरं साधन नाही. ज्या कीर्तनात तुम्ही बसलेले आहात, सामान्य साधन नाही कीर्तन. म्हणून कीर्तन ऐकत असताना अतिशय गांभीर्याने ऐकायचं. टाइमपास करण्याचं साधन म्हणजे कीर्तन नाही, मनोरंजनाचं साधन म्हणजे कीर्तन नाही. मला एक सांगा, तुम्ही कीर्तन ऐकता म्हणजे नेमकं काय ऐकता? कीर्तन करणं म्हणजे काय आणि कीर्तन ऐकणं म्हणजे काय, याचा एक गोड गैरसमज दूर करतो तुमचा. कीर्तन करणं म्हणजे काय?
आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे महाराष्ट्रावरती उपकार आहेत की ठराविक सिद्धांत, ठराविक उदाहरणं संस्थेनं या महाराष्ट्राच्या झोळीमध्ये टाकलेले आहेत. महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार असला तर संस्थेनं जे भांडवल दिलेलं आहे तेवढंच सांगणार आहे. तो ठराविक सिद्धांत आहेत आणि ठराविक उदाहरणं, त्याच्या व्यासंगानुसार, त्याच्या अभ्यासानुसार थोडंफार कमी जास्त होईल तो भाग, पण ठराविक सिद्धांत आहेत आणि ठराविक उदाहरणं आहेत. मग मला सांगा, तेच सिद्धांत आणि तेच उदाहरणं परत परत सांगणं म्हणजे कीर्तन करणं आहे का हो? याला कीर्तन करणं म्हणता का? नाही. कीर्तन करणं म्हणजे काय? कीर्तनकार ज्या वेळेस फेटा बांधून उभा राहतो, अभंग घेतो, त्या अभंगावरती बोलत असताना तो तुम्हाला सांगतो हे पहिलं डोक्यातलं काढून टाका, तो दुसरा टप्पा आहे. कीर्तनकारानं अभंग घेतल्याच्या नंतर सुरुवातीला पहिल्यांदा कीर्तनकार अभंगाशी बोलत असतो आणि अभंग कीर्तनकाराशी बोलत असतो. या दोघांमध्ये चाललेला संवाद म्हणजे कीर्तन करणे. दृष्टांत सिद्धांत सांगणं म्हणजे कीर्तन करणं नाही. आत्ता इथं सांगितलेला सिद्धांत मी उद्या दुसरीकडे जाऊन सांगू शकतो. आज इथं सांगितलेलं उदाहरण मी उद्या दुसरीकडे जाऊन सांगू शकतो. पण आत्ता अभंगामध्ये आणि कीर्तनकारामध्ये जो संवाद झालेला आहे तो आजच आहे, परत डबल नाही. संवाद आहे तो. तुम्हाला मीच म्हटलं दोघं जण एक 10 मिनिटं संवाद करा एक विषयावरती विशिष्ट. तुम्ही केला 10 मिनिटं संवाद. उद्या भेटल्याच्या नंतर मी म्हटलं अहो काल जो संवाद केलाय ना तुम्ही तो परत जशाच तसा करा बरं. 10 मिनिटाचा संवाद करता येईल का तुम्हाला? मग सामान्य विषयाचा 10 मिनिटातला संवाद तुम्हाला परत जशाच तसं करता येत नाही. कल्पना करा कीर्तनकारातला आणि अभंगातला संवाद परत जशाच तसा होईल का? नाही होऊ शकत. कीर्तनकार बोलेलो परत तेच, अभंग परत तेच बोलला पाहिजे ना. नाही बोलू शकत अभंग. म्हणून आज तागायचा इतिहास आहे. वाक्य नोट करून घ्या. एका कीर्तनकारावर अभंगावरती एका कीर्तनकारानं जसं कीर्तन केलं परत महाराष्ट्राच्या मातीमध्ये दुसऱ्या कीर्तनकाराला तसं कीर्तन करता आलं नाही. कीर्तनकार बोलेल, अभंग परत तेच बोलला पाहिजे ना. अभंग जर परत तेच बोलला असता तर आत्तापर्यंत हजारो अभंग कालबाह्य झाले असते. अभंग परत तेच कधी बोलत नाही. सतत नित्य नूतन आहे. नित्य नूतन देखी जे घेतात तो वारकरी साहित्य नवीन आहे. गुरुवर्य कोरेकर बाबांचे शब्द आहेत. बाबा पाठामध्ये सांगत असतात, आत्ता या क्षणाला भगवान श्री ज्ञानोबाराय समाधीमधून बाहेर आले आणि ज्ञानेश्वरी लिहायला बसले तर त्यांना परत तशी ज्ञानेश्वरी लिहिता येणार नाही. तिच्यापेक्षा सरस येईल, परत होईल, पण परत तशी होणार नाही. तसं आत्ता अभंगाशी जो संवाद झालेला आहे ना तो फक्त आत्ताच आहे, परत नाही. कीर्तनकारातला आणि अभंगातला संवाद हा नित्य नूतन असतो आणि तो सतत नवीन असणारा संवाद म्हणजे कीर्तन करणे. आणि तो संवाद तुमच्या लक्षामध्ये येणं म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकणे. कीर्तनामध्ये परतत्वाचा स्पर्श असतो म्हणतात ना, तो इथं असतो. रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. म्हणून कीर्तन हे ब्रह्मरूप करणारं साधन आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. शरीराला ब्रह्मरूप करण्याची ताकद या कीर्तनामध्ये. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. म्हणून तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की तुम्ही कीर्तन ऐकताय. ज्ञानोबा म्हणतात, श्रोते हो, तुमच्या पुण्याईशिवाय तुम्हाला काय ऐकायला भेटणार नाही. हो का? जपतपे श्रोतयाची फळा आली. काहीतरी पुण्य केलं तेव्हा तुम्ही आज कीर्तन, नाही तर तुम्ही कीर्तनात असून कीर्तनात नसता. कीर्तन ऐकण्यासाठी काहीतरी भाग्याशिवाय प्राप्त होणार नाही. काहीतरी पुण्यही करावं लागेल तेव्हा ते कीर्तन ऐकेल. नाहीतर मग ऐकणं मी सांगितलं ना, तुमचं व्याघ्रमुखी श्रवण होणार नाही, श्वानमुखी श्रवण होईल. काहीतरी पुण्याईनं प्राप्त झालंय म्हणून ऐकत असताना अतिशय गांभीर्याने ऐकायचं, अतिशय आदरानं कीर्तन ऐकायचं. बरोबर का? मनोरंजनाचं साधन म्हणजे कीर्तन नाहीये. कीर्तन ऐकत असताना कीर्तनाबद्दल तुमच्या मनामध्ये आदरच असला पाहिजे. कीर्तनकाराबद्दल तुमच्या मनामध्ये आदरच असला पाहिजे. कीर्तनाबद्दल आणि कीर्तनकाराबद्दल तुमच्या मनामध्ये आदर निर्माण होणं म्हणजे तुम्ही श्रोते असल्याची पहिली पायरी आहे. आणि कीर्तनकाराबद्दल जर आदर निर्माण करायचा असेल तर आता फेटा बांधून उभा राहिलेला कीर्तनकार पाहू नका.
त्याला बसायला गाडी केवढी हे पाहू नका, त्याच्या अंगावरती कपडे कसे आहेत हे पाहू नका, त्यानं घरदार सोडल्यापासून या नारदाच्या गादीवरती उभा राहीपर्यंत काय भोगलंय याचा अभ्यास करा, मग त्याच्याबद्दल आदर निर्माण. नुसतं कीर्तन तुम्ही 2 तासाचं कीर्तन पाहता, हे 2 तासाचं कीर्तन पाहू नका. सगळ्या गोष्टी करून तुम्ही या 2 तासाच्या कीर्तनासाठी बसलेल्या असता, पण या 2 तासाच्या कीर्तनासाठी कीर्तनकारानं आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलेलं असतं, तेव्हा 2 तासाचं कीर्तन असतं. या कीर्तनकाराला घडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी समर्पण केलं ना त्यांचा विचार करा. जेवायला बसल्याच्या नंतर भाजी पोळी आमटी भात एवढे पदार्थ नाही पाहिजे, फक्त पेरल्यापासून थापून तुमच्या ताटात येईपर्यंत कुणी कुणी घाम गाळला याचं सिंहावलोकन करायचं, म्हणजे प्रत्येक घास खात असताना आदर निर्माण होईल. तसं 2 तासाचं कीर्तन ऐकत असताना फक्त कीर्तनकार आणि 2 तासाचं कीर्तन पाहायचं नाही, त्याच्या पाठीमागं कुणाकुणाचं समर्पण आहे त्याचा विचार करायचा. आज आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे हजारो कीर्तनकार आहेत महाराष्ट्राच्या मातीमध्ये, पण ते सहजासहजी तयार झाले का? 105 वर्षाचा संस्थेचा इतिहास पहा. ज्या ज्या गुरुवारेनं संस्थेसाठी समर्पण केले त्यांचा इतिहास असा आहे, घर सोडल्याच्या नंतर परत आयुष्यात कधीच घरात पाऊल टाकला नाही, आज तेव्हा हजारो कीर्तनकार तयार आहेत. याच्या पाठीमागं अनेकांचं समर्पण असतं. ते चाल सुरुवातीला कीर्तनकार येत नाही ना तोपर्यंत लोक यायला तयार नसतात. सुंदर ते ध्यान रूप पातालोचिनी रोज ऐकतो आपण, कोटगे झाले म्हणा आपले. आपल्याला असं वाटतं काय नाही, हे रोज रोज आहे. सहज नाही घ्यायचं. संप्रदायातली कुठलीच गोष्ट सहजासहजी येत नाही. कीर्तनकार या कीर्तनामध्ये ज्या ओव्या सांगतो, जे अभंग सांगतो, जे प्रमाण सांगतो, ते काय त्याच्या बापाच्या वावरात पिकत नाही. ते इथपर्यंत येण्यासाठी अनेकांचं समर्पण आहे. ज्ञानेश्वरी सहजासहजी आली का? ज्ञानोबा म्हणतात, सहज आलंय माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातली प्रभो. गाथा सहज आला का? हा असं आहे का? टेबल टाकला मस्त तुकोबारांनी, खुर्ची टाकली, त्या खुर्चीवरती टेबलवरती फॅन लावलाय तुकोबारांनी, मग एक वही घेतली, एक पेन घेतलं, मग तुकोबारा अभंग लिहायला बसले, आणि मध्ये मध्ये चहा कॉफी. असं आहे ते. एक एक अवस्था निर्माण व्हावी लागली, त्या एका एका अवस्थेतनं एक एक अभंग जन्माला आलाय. गांभीर्याने घेत जा जरा. हा कुठलीच गोष्ट सहजासहजी येत नाही. मग कीर्तनकाराच्या पाठीमागं अनेकांचं समर्पण आहे, अनेक गोष्टीचा त्याग केलेला असतो. तेव्हा एक सिद्धांत, एक प्रमाण, एक प्रसंग तो रेखाटत असतो. तेव्हा 2 तासाचं कीर्तन त्याच्या जीवनामध्ये असतं. भाग्यानं प्राप्त झाले. तुकोबार ज्ञानोबार म्हणतात, भाग्याशिवाय तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. असं कीर्तन, म्हणजे हे कीर्तन कशावर चाललंय हे तरी आज लक्षात येते का तुमच्या? म्हणजे हे कीर्तन आज कीर्तन चाललंय. तुम्ही थोडंसं सिंहावलोकन करा ना. आज आपला हा लाईटीचा सगळा झगमगाट आहे. मला सरपंचांनी आपले लवभूसाठी त्यांनी सांगितलं, हा सगळा दुर्गम भाग आहे, हे काही जोक नाही. इकडं पाहिलं तर बरा मोठा डोंगर आहे. आज एवढा मोठा माहोल आहे. 57 वर्ष झाले सप्ताहाला. मला सांगा, आज जे वैभव आहे, असं सुरुवातीला ज्यांनी परमार्थ सुरू केला, पहिल्यांदा गळ्यामध्ये माळे घातल्या, इथं नारायणदेवासमोर ज्यांनी भजन केलं, ज्यांनी कीर्तनं केली, खरं सांगायचं एवढा ऐश्वर्य असेल का त्यांना? नाही असेल का हो? अहो बाकीचं जाऊ द्या. माझा 2010ला मी कीर्तनं सुरू केली. आता एक 12-15 वर्ष झाले समजा. 3 वेळेस मी पखवाद वाजून कीर्तन केलं. एक ठिकाणी शिवरात्रीचाच प्रसंग होता, काल्याचं कीर्तन होतं. ते एक असं छोटंसं पोरगं होतं वाजायला, 2-4 दिवसात सप्ताह होता, ते वाजत होतं आपलं. मग बाकीच्यांनी धुसफूस केली त्याला. तो म्हणला, यांना दाखवतोच काल्याच्या दिवशी. मग काल्याच्या दिवशी त्याला बोलायचे, अरे फोन लावायचे, चल चल आलोच म्हणायचे. 10 वाजले, मी काल्याच्या कीर्तनाला गेलेलो. काय भानगड आहे म्हणले, घरी जाऊन तरी पहा. एक जण घरी गेला, म्हणले कुठे आहे देव? ते म्हणले तर ते शाळेला गेला तालुक्याच्या गावाला. काल्याचं कीर्तन प्रवचन तर करता येणार नाही, काय करायचं? म्हटलं एक काम करा, समोर टिपाड, त्याच्यावरती पखवाद, गळ्यामध्ये विना आणि रामकृष्ण हरी. हा 12 वर्षाचा आतला प्रसंग आहे, 15 वर्षाचा आतला प्रसंग आहे. इथं तरी बरं होतं, माईक वगैरे होता. एक ठिकाणी तर माईक नाही, लाईट नाही, कुछ नाही, नुसता ट्यांभा. त्या ट्यांभ्यात आमचा ट्यांभा. त्यातला हा प्रसंग आहे.
गेली 50 वर्ष ज्यांनी परमार्थ केलाय, ज्यांनी चाली जिवंत ठेवल्या, ज्यांनी भजनं केली, ज्यांनी प्रवचनं केली, ज्यांनी अभंग पाठ केले, 2-2 टाईप भजनं केली, हरिपाठ केला, त्यांचं जरा सिंहावलोकन पहा, त्यांचा जरा विचार करा. मग त्यांचं सिंहावलोकन केलं, सिंहावलोकन करून त्यांचं समर्पण पाहिलं तर आत्ता परमार्थ करत असताना आदर निर्माण होईल. अनेकांनी समर्पण केलेलं आहे. या कीर्तन परंपरेसाठी काही सामान्य महापुरुषांचं समर्पण नाही. गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचे आमचे आदरणीय बंकट स्वामी वाड्या वस्त्यावरती पहिल्यांदा कीर्तन कोणी पोहोचवलं तर बंकट स्वामी. म्हणून कीर्तन ऐकत असताना अतिशय आदरानं ऐकायचं. महाराज या जगामध्ये ईश्वर प्राप्तीचे भक्तीचे अनेक साधना असताना तुम्ही कीर्तन हेच साधन का स्वीकारलं? महाराज म्हणतात त्याचं कारण असं आहे, कीर्तनासारखं गोड साधन दुसरं नाही. भाग्यवान समजा बरं का स्वतःला, आपण या गोड परंपरेमध्ये जन्माला आलो. कीर्तन एवढं गोड साधन आहे महाराज. अलीकड कीर्तन रंगव म्हणून काय काय प्रकार चाललेत. लोकाला असं वाटायला लागलं कीर्तन रंगवणं माझी जबाबदारी. वास्तविक पाहतात कीर्तन वेगळे प्रकारानं काही रंगवायची गरज नाही. रंगवायचं कोणाला असतं? रंगवायचं कोणाला असतं? ज्याला रंग नाही. पावडर कोणाला लावायला लागती? ज्याची उडली. रंगवायचंय कोणाला? कीर्तनाचा एक मूळचा रंग आहे, त्या रंगात रंगायचं आहे. कीर्तनाचे रंगी नाचू, रंगू म्हणजे समरस हो, एक रूप हो, त्याचा एक मूळचा रंग. कीर्तन रंग म्हणून ऑर्गन वाजायला लागले लोक. तुम्ही पाठीमाग व्हिडिओ ना पाहिले, एकीकडनं पखवात एकीकडनं ऑर्गन. काही दिवसांनी लोकांनी पखवात काढून ढोलकी नाही वाजव, काही सांगता येत नाही लोकांचं. खाली येऊन विनोद करणं, चारोळ्या, काहीतरी हसवणं रडवणं, हा कीर्तनाचा प्राण नाही. कीर्तनाचा प्राण म्हणजे गाथा आणि ज्ञानेश्वरी, ते वारकरी कीर्तन आहे. कीर्तन रंगवण्यासाठी वेगळी बुद्धी चालवायची गरज नाही. मान्य तुम्हाला स्वर नाही, मान्य मान्य तुम्हाला ताल नाही, मान्य तुमचा अभ्यास नाही, तुमचं वक्तृत्व नाही, तेवढी मांडण्याची पद्धत नाही, तेवढे तुम्ही विद्वान नाही. वारकरी संप्रदायाला तुमचं सगळं मान्य आहे, पण कीर्तन परंपरेशी छेडछाड मान्य नाही. गोड परंपरा आहे. पूर्वश्री मंडळीनं एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये तुमच्या आमच्यापर्यंत आणली. हे आमच्या पूर्वश्रींचं, आमच्या महापुरुषांचं महाधन आहे. आमच्या बापदादांची वाडवडिलांची ही इस्टेट आहे. म्हणून आम्ही कीर्तन सोडून दुसरे साधन करणार नाही. आम्ही काय करणार? नाचू कीर्तनाचे रंगी. गोड साधन आहे म्हणून मुळात हे देवाच्या आवडीचा विषय. कीर्तन देवाला आवडतं का बरं का? हरिकथेशी आवडिया देवा. कीर्तन देवाला आवडतं. कीर्तन संतांना आवडतं. संतांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कीर्तन आहे. तुकोबाराय स्पष्ट देवाला म्हणतात, देवा आयुष्य कमी कर हवं तर, पण कीर्तनाबद्दलची आवड कमी होऊ देऊ नको. आयुष्य करी उने परी मज आवडो कीर्तने. संतांच्या जिव्हाळ्याचा विषय. आणि समाजाला सुद्धा कीर्तन आवडतं. बघा तुम्ही, लोकाला कीर्तन आवडतं का नाही? लोक हरिपाठाला जास्त असतात, भजनाला जास्त असतात का कीर्तनाला जास्त असतात? कीर्तनाला जास्त असतात. भजनाला असतात का? भजनाला. आता जर कीर्तन झाले, आपण बैठकी भजन ठेवलं तर किती राहतील यातली? गावात भजन सुरू झालं म्हणजे अख्ख्या गावाला आनंद होतो असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. नुसती पखवादावर थाप पडली, अर्ध गाव म्हणतं झाला गाडी आता झोपीचा तर खेळ खंडोबात झाला. तेवढ्या प्रमाणामध्ये कीर्तन आवडत नाही. चाल झाल्याशिवाय न येण्याची चाल लोक सोडायला तयार नाहीत. लोकाला असं वाटतं त्या चालीचा ना आपला काही संबंध नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगू का, आज कीर्तनाची काय चाल राहणार आहे हे पहिल्या चालीवरती अवलंबून आहे. मग पट्टीचे 2 जण सुरुवातीला चालीला असतात, जेवढे आहेत टाळकरी त्यातले 2 पट्टीचे. कारण कीर्तनाची चाल ठरवण्याची ताकद कुणामध्ये तर चालीमध्ये. नाही तर पहिल्यांदा जर नाही जमत ते. तेवढ्या प्रमाणामध्ये भजन आवडत नाही, पण कीर्तन मात्र सगळ्याला आवडतं. देवाच्या आवडीचा विषय कीर्तन, संतांच्या आवडीचा विषय कीर्तन आणि समाजाच्या आवडीचा विषय कीर्तन. म्हणून महाराज म्हणतात आम्ही काय करणार? नाचू कीर्तनाचे रंगी. पुढचं कारण, कीर्तन हेच साधन का स्वीकारलं? महाराज म्हणतात त्याचं कारण असं आहे, कीर्तनामध्ये देव असतो, कीर्तनामध्ये संत असतात आणि कीर्तनामध्ये समाज असतो. कीर्तनामध्ये देव असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनामध्ये देव असतो, कीर्तनामध्ये संत असतात. हे वाक्य थोडं बदलू का?
कीर्तनात संत असतात असं नाही, संत असतात म्हणून कीर्तन असतं. मग तुम्ही म्हणाला आम्हाला दिसत नाही संत. पूर्वापार जुन्या कीर्तनकाराचं एक वाक्य आहे, ते नेहमी बोलत असतात, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. इथं जी सेवा चालली ना ती अभंगाची सेवा चालली. वादकानं वादन करून अभंगाची सेवा करायची, गायकानं गायन करून अभंगाची सेवा करायची, श्रोत्यानं श्रवण करून अभंगाची सेवा करायची आणि वक्त्यानं वक्तृत्व करून अनुवाद करून अभंगाची सेवा करायची. इथं चाललेली सेवा ही कीर्तनाची अभंगाची सेवा आहे. तो अभंग म्हणजे त्या दिवशी कीर्तनाला घेतलेला अभंग ते प्रत्यक्ष संत असतात, प्रत्यक्ष तुकोबराय असतात. तुकोबरायांचा अभंग असेल तर प्रत्यक्ष तुकोबराय असतात. नामदेव महाराजांचा असेल, ज्ञानोबरायांचा असेल तर प्रत्यक्ष ज्ञानोबराय असतात. ज्या संतांचा अभंग आहे त्या अभंग रूपानं प्रत्यक्ष संत अभंगामध्ये असतात. अभंग नसेल तर त्याला महाराष्ट्र कीर्तन म्हणायला तयार नाही, म्हणून संत असतात म्हणून कीर्तन असतं. कीर्तनामध्ये देव असतो, कीर्तनामध्ये संत असतात आणि कीर्तनामध्ये समाज असतो. देव, संत आणि समाज यांना तिनगालाही एकत्र आणण्याचं ठिकाण म्हणजे कीर्तन. म्हणून आम्ही काय करणार, नाचू कीर्तनाचे रंगी. आणि या कीर्तनाच्या रंगामध्ये नाचून काय करणार, ज्ञानदीप लव जगी. या कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे ज्ञान. बरोबर का, कीर्तन करण्याचा मुख्य उद्देश आहे ज्ञान. कीर्तनातून तुमच्या ज्ञानामध्ये भरच पडली पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला, मनोरंजनाचं टाइमपास करण्याचं साधन म्हणजे कीर्तन नाही. महाराष्ट्रभर फिरत असताना अनुभव येतो, कुठं कुठं जर चांगले श्रोते असले ना, त्यांना जर असं वरवर कीर्तन ऐकावं लागलं, वरवर म्हणजे नाही कळलं तुम्हाला, वरच्या दुधावर जागणारे, कळलं का, वरच्या दुधावर जागणारे म्हणजे ज्याच्या आईचा पाना आटलेला असतो त्याला कुठं जगावं लागतं, वरच्या दुधावरती. म्हणजे ज्याला आईचं दूध भेटत नाही त्याला कुठं जगावं लागतं, वरच्या. हे फिरत असताना लोक आम्हाला भेटतात, महाराज म्हणतात, महाराज अमके अमके महाराज आले हो पण नुसतंच हसवलं, अमके अमके महाराज आले हो पण नुसतंच रडवलं. ज्ञानेश्वरीवरती काही सांगितलं नाही, अभंगावरती काही सांगितलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगू का, ज्ञानोबारांनी दिलं तर तो सांगन ना, तुकोबारांनी दिलं तर तो सांगन ना. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांची तपश्चर्या आहे. तुम्हाला वाटतं ज्ञानोबाराय त्यांच्या परवानगीशिवाय ओवीच्या एका तुकड्याला हात लावून देतील म्हणून? तुकोबारायांच्या अख्ख्या जीवनाचं समर्पण म्हणजे गाथा आहे. त्यांच्या इच्छेशिवाय कीर्तनकार एका चरणाला स्पर्श करू शकत नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय देत नाहीत म्हणून वरच्या दुधाव. कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ओवी आलीच पाहिजे, ज्ञानोबारायांनी ती दिली पाहिजे. आणि ज्या दिवशी कीर्तनकाराच्या कीर्तनात ओवी येणार नाही त्या दिवशी त्यानं समजायचा आपला पाना आटला, आईचा पाना आटला. दिली पाहिजे, आली पाहिजे. कारण की ज्ञानेश्वरी आणि गाथा हा वारकरी कीर्तनाचा प्राण आहे, डावलून नाही जमणार, होऊच शकत नाही ते कीर्तन. असं वरच्या दुधावरती हसवणारे डरवर कीर्तनकार, सुज्ञ श्रोता जर त्याच्यात आवडीत सापडला, स्पष्ट ते श्रोते त्या कीर्तनकाराकडे कीर्तन झाल्याच्या नंतर जातात, महाराज आयुष्यातले 2 तास तुमच्या नादी लागून वायाला गेली. ही महान परंपरा आहे. या कीर्तनामध्ये समोरच्या श्रोत्याला थोडं तरी हर्ट झालं पाहिजे, काहीतरी कमी आपल्याकडं, काहीतरी कशाची तरी जाणीव झाली पाहिजे. मनोरंजन करणं हे कीर्तनकाराचं कर्तव्य नाही. तुम्हाला सांगू का, कीर्तन हे टोचलंच पाहिजे. आणि टोचण्यासाठी कीर्तन आहे, मनोरंजनासाठी नाही. टाइमपास अलीकड त्या 10व्या वर्ष श्राद्धानं डिव्हॅल्युएशन केलं कीर्तनाचं. ते वास्तविक पाहता 10व्या वर्ष श्राद्धाचा आणि कीर्तन प्रवचनाचा सूत्रम संबंध नाही. पण अलीकडं वारकरी सगळे भाविक जास्त झाल्यामुळं कुठेही कीर्तन होतं तर आपल्या इकडं पण कीर्तन झालं पाहिजे या प्रांजळ उद्देशानं कीर्तन करतात. करू नये असं नाही, करावं. पण कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे ज्ञान. 10व्या वर्ष श्राद्धात काय होऊन बसले पहा बरं तुम्ही. लोकाला असं वाटतं कावळा शिवेपर्यंत बाबाचं काम आहे. कावळा शिवायच्या आत जर सोडलं तर लोक स्पष्ट म्हणतात शिवायच्या आत कसं काय सोडलं, कावळा आहे तो, त्याच्या मनात काय सांगतात, यानं शिवायचं उगं केलंय का नाही. ते डिव्हॅल्युएशन झालं. आणखीन पहा तुम्ही, 10व्या वर्ष कीर्तनावरती सगळ्यात जास्त परिणाम होतो हा श्रोत्याच्या मानसिकतेचा. कीर्तनकार जो असतो ना हा श्रोत्यावरती अवलंबून असतो. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विनी. म्हणून पहा बरं का, प्रत्येक कीर्तनकार हा वक्ता असतोच असं नाही आणि प्रत्येक वक्ता हा कीर्तनकार असतोच असं नाही.
वक्ता आणि कीर्तनकार समीकरण तुम्हाला ओळखायचं असेल तर समोरच्या श्रोत्याची जी मानसिकता आहे त्याचा परिणाम ज्याच्यावरती होतो त्याचं नाव आहे वक्ता. आणि अनुवादक म्हटलं की तुम्ही 5 असा नाही तर 50 असा, त्याला काही घेणे देणे नाही, ते तेवढ्याच ताकदीनं बोलणार. परिणाम हा होतोच. 10व्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये श्रोत्यांचं कीर्तनाकडे लक्ष नसतं. कावळा कधी शिवतोय, कधी विद्युत रक्ते याच्याकडे लक्ष, म्हणून डिव्हॅल्युएशन झाले 10व्या वर्षात. करू नये असं मला म्हणायचं नाही, पण करत असताना करणाऱ्यांना पण आणि श्रवण करणाऱ्यांना पण कीर्तनाचा उद्देश लक्षामध्ये ठेवला पाहिजे. काय उद्देश आहे? ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनामध्ये ज्ञानच ऐकायला भेटलं पाहिजे. महाराज म्हणतात या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही ज्ञानदीप लावू. म्हणले ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू म्हणजे कोणत्या ज्ञानाचा दीप लावू? महाराज म्हणले कोणत्या ज्ञानाचा नाही, ज्ञानाचा. कोणत्या बिनत्या काय नाही, जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं. म्हणले ज्ञान भरपूर आहेत. नाही नाही, तुम्ही अज्ञानाला अज्ञानात ज्ञान म्हणता. नाही, वाक्य कळलं तुम्हाला? वास्तविक पाहता जगामध्ये पोट भरण्याची जेवढी ज्ञान आहेत ही सगळी अज्ञानात जमा होतात. 7व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरे ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान असे 3 प्रकार केलेत. आणि विज्ञानाचा अंतर्भाव शेवटी ज्ञानोबरांनी अज्ञानामध्ये केलाय. पोट भरण्यासाठी जेवढी ज्ञान आहेत ती शेवटी अज्ञानामध्ये जमा. एकच ज्ञान आहे या विश्वामध्ये, त्याचं नाव आहे अध्यात्मज्ञान. ओवी आहे का? ज्ञानोबरा म्हणतात ज्या माणसाच्या ठिकाणी अध्यात्मज्ञान नाही आणि अध्यात्मज्ञानाची आवड सुद्धा नाही, ज्ञानोबरा म्हणतात त्यांना आत्ता या क्षणाला मरून जायला पाहिजे. ओवी आहे का? जिया प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाची जियाले म्हणू एका इवरी मरण सांग. तो आत्ता या क्षणाला मेला पाहिजे. महाराज म्हणतात कीर्तनाच्या माध्यमातनं आम्ही ज्ञानाचा दीप लावू, म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा दीप लावू. कुठं लावू? जगी. महाराज म्हणतात हा अधिकार आम्हाला आमच्या संतांनी दिला, आमच्या परंपरेने दिला, गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी दिला. आज नारदाच्या गादीवरती फेटा बांधून आम्ही एवढ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या गप्पा आणतो. ही ताकद आम्हाला कोणी दिली तर आम्हाला जोग महाराजांनी दिली, भगवान श्री ज्ञानोबारांनी दिली. आज सुद्धा तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये जा, ब्राह्मण सांगून वेदांताचं ज्ञान घ्यावं लागतं, सगळे ग्रंथ सोडावे लागतात. पण आहे त्या जातीमध्ये स्वीकार करणारे पहिले संत आहेत भगवान श्री ज्ञानोबा. सगळ्यांचा स्वीकार करणारे ज्ञानोबा मिळविली मांदी वैष्णवांची. हा अधिकार जर ज्ञानोबारांनी दिला नसता तर ज्ञानाच्या गप्पा मारता आल्या नसत्या. ज्ञानेश्वरीमुळे, गाथ्यामुळे आज आम्ही आध्यात्मिक ज्ञानाच्या चर्चा करतो. आम्हाला तरी कुठं काय ढेकळं करतं आहे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय? ते संस्कृतमध्ये बांधलेलं होतं, पण आमच्या बापानं त्यांची ताकद दिली. अवघी सत्ता. सत्ता शब्दाचा अर्थ काय होतो? पॉवर, ताकद. ज्ञानोबारांच्या सत्तेवरती चाललंय हे सगळं. बरोबर का? ते आपण दिंडीला जातो का नाही, चोर सुद्धा माऊली म्हणतात. बरोबर आहे की नाही? कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, प्रत्येक जण काय म्हणतो? माऊली म्हणतो. माऊली खांद्यावरती पताका, आणि ज्याच्या मुखामध्ये माऊली माऊली शब्द आहे ना, महाराष्ट्रामध्ये तो उपाशी कधी झोपत नाही. नाही झोपत. ज्ञानोबारांची तुकोबारांची ती ताकद आहे. त्यांनी सत्ता दिली, त्यांच्या सत्तेनं चाललंय. गुरुवर्य मारुती बाबांचे शब्द आहेत. संस्थेमध्ये एकदा मी त्यांच्याकडे गेलतो. बोलता बोलता ते आत्ताचा प्रसंग, 1 वर्ष नाही झालं, बोलता बोलता म्हटले ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांनी गाथा जर लिहून ठेवलाच नसता तर आज आपण कशाच्या जोरावरती बोललो असतो. तुमचं आमचं जे चालू आहे हे सगळं ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या सत्तेवरती चालू आहे. आज इथं उभं राहून आपण जे ज्ञानाच्या गप्पा मारतो, ज्ञानोबारांनी स्वतःची सत्ता दिली, जोग महाराजांनी स्वतःची सत्ता दिली, आणि त्या सत्तेच्या जोरावरती ज्ञानाच्या गप्पा चालू आहेत. महाराज म्हणतात आम्ही का जगाला सज्ञान बनवण्याचा प्रयत्न चाललाय? का प्रतिज्ञा केली? आमच्या बापजादानं, आमच्या वाडवडिलांनं स्वतःची ताकद दिली, सत्ता दिली, सर्व सत्ता आली हाता. कोणी दिली? नामयाचा खेचरदाता. परंपरेनं आपली ताकद दिली. त्या परंपरेच्या ताकदीच्या जोरावरती, सत्तेच्या जोरावरती ज्ञानदीप लावू जगी. म्हणले परंपरेच्या सत्तेच्या जोरावरती तुमचं चाललेलं आहे. एवढं मोठं परंपरेनं ज्ञानोबारांनी तुमच्यावरती विश्वास टाकला. या कीर्तनासाठी आमचं समर्पण सुद्धा तेवढंच आहे. आमच्या परंपरेनं आमच्यावरती भरोसा टाकला, आमच्या खांद्यावरती ही परंपरा आली. मग त्या भरवशाला आम्ही खरे उतारणार,
त्याच्यासाठी आमचं समर्पण सुद्धा तेवढंच राहणार. काय करणार? महाराज म्हणतात परंपरेसाठी, कीर्तनासाठी आम्हाला ज्याचा त्याग करावा लागेल ना त्याचा सर्वस्वानं त्याग करू. थोडा थोरता नाही, सर्व सांडोनी त्याग लागतोच महाराज. मला सांगू का, आध्यात्मिक कार्य, सांप्रदायिक कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर त्याग तो म्हणताय बाई. त्यागाशिवाय जेवढं मोठं कार्य तेवढा मोठा त्याग, आणि जेवढा मोठा त्याग तेवढं मोठं कार्य. त्याग नाही करायचा आणि कार्य हातामध्ये घ्यायचं जमत नाही. ते समर्पण तर करावंच लागतं. महाराज म्हणतात जगतव्यापी काम हातामध्ये घेतलंय, परंपरेनं भरवसा टाकलाय आमच्यावरती. जगाला सज्ञान बनवण्याची जी ही महान परंपरा आहे ती आमच्यापर्यंत आली, आणि त्या विश्वासाला आम्ही खरे उतरू. त्याच्यासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग करू. सर्व सांडोनी माझाही शब्दामध्ये 2 शब्द दडलेत, मी आणि माझं. या परंपरेसाठी, कीर्तन परंपरेसाठी आम्ही पहिलं मी टाकून देऊ आणि दुसरं माझं टाकून देऊ, सर्वस्वाना टाकून देऊ. सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रुक्माई. जगामध्ये ज्ञानदीप लावणार असं तुम्ही म्हणता. कोणत्या ज्ञानाचा दीप लावणार? तर उत्तर तुम्ही दिलं आध्यात्मिक ज्ञानाचं. कुणी दिलं हे तुम्हाला ज्ञान? म्हणले आमच्या परंपरेनं आमच्यापर्यंत आणलेलं आहे. आमच्या परंपरेनं आम्हाला हा बोध दिलेला आहे. नेमका काय बोध केला तुमच्या परंपरेनं? खरं म्हणजे मी कुठेही फिरत असताना आहे ना, कीर्तनामध्ये सांगत असतो, परमार्थाचं वैभव पाहायचं असेल तर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जाऊन पहा. हा, आमच्या तिकडे कीर्तन करत असताना मी सांगत असतो, कारण की सगळी टोप्या घालून आहेत. हा, मस्त एक सात्विक चेहऱ्यामध्ये, प्रसन्न चेहऱ्यानं तुम्ही सगळेजण नटून थटून कीर्तनाला येता. हा, मी आपल्या तिकडे कीर्तनाला सांगत असतो बरं का. हा, आपल्याकडे लोक नटून येत नाहीत, गोधड्याच घेऊन येते. पटलं तर पटलं बाबा, नाही तर पटलं तिथं. स्वरूप आहे सप्ताहाचं. आपलं भालगुडी गाव ग्रामस्थ सगळी भजनी मंडळी तुम्हाला खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही हे वैभव निर्माण केलंय. तुमच्याकडं पाहून परमार्थाला तरुणपण आल्यासारखं वाटते. नारायण देवाच्या दरबारामध्ये हे सगळं वैभव तुम्ही निर्माण केले. खरं तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजेत. आज हे आमचं पहिलंच कीर्तन आहे. ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, सरपंच, उपसरपंच जे काही सगळे असतील यांना तुम्हाला सर्वांना धन्यवाद आहे की या डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये तुम्ही आळंदीसारखी प्रसन्नता निर्माण केली. या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही जगाला सज्ञान करू, ज्ञानदीप लावू. पण जगाला ज्ञान देत असताना महाराज तुम्ही नेमकं कोणतं ज्ञान द्याल? तर महाराज म्हणतात आमच्या बुद्धीतलं ज्ञान आम्ही जगाला देणार नाही. मग कोणतं ज्ञान? आमच्या परंपरेनं आम्हाला जो बोध केलाय तो बोध या जगाला देणार. काय बोध केला तुमच्या परंपरेनं? सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण, तत्वमसी वाक्याचा बोध या चरणामध्ये दडलेला आहे. महाराज म्हणतात परंपरेनं जे आलं ते देणं आमचं काम आहे. आम्हाला स्फुरलं, आमच्या बुद्धीत जे स्फुरलं ते आम्ही जगाला देणार नाही. कीर्तनकारानं सुद्धा कीर्तन करत असताना या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. ज्ञानोबराय असं म्हणतात, तुकोबराय असं म्हणतात, परंपरेनं गुरुवरी असं म्हणतात. असं सांगितलं का तो कीर्तनकार सेफ राहतो. पण तो जर का म्हटला मी म्हणतो का गुतला, जमत नाही. परंपरेनं आमचे बापजादे, आमचे वाडवडील असं असं सांगायचे. त्यांनी जे ज्ञान आम्हाला दिलं तेच आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून या जगामध्ये देऊ. ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे जगाला सज्ञान बनवत असताना तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये राहून करणार? परे होणे परते घर, तेथे राहू निरंतर. परेच्याही पलीकडे म्हणजे परावाणीच्या आवाक्याच्या बाहेरचं जे घर आहे, जी स्थिती आहे त्या स्थितीवरती निरंतर राहू आणि या जगाला सज्ञान बनवण्याचा प्रयत्न, जगी ज्ञानदीप लावण्याचं काम करू. ज्ञानदीप लावू जगी. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुठला कीर्तनकार कुठं पाठवायचा, कुठं कुणाची चाल व्हायची, कोण कुठं वाजवणार आहे, कोण कधी टाळ घेऊन उभा राहणार आहे, कोणते श्रोते कोणाला कोणाचं कीर्तन श्रवण करायला भेटणार आहे, ही सगळी संप्रदायाची बैठक समाधीमध्ये बसून ज्ञानोबराय चालवतात. याचा विश्वास आपल्याला असला पाहिजे. नाहीतर काय कारण आहे? इथून 500 किलोमीटर, आता उद्या सकाळी संभाजीनगरला काल्याचं कीर्तन आहे, तिथून 200, 300, 400 किलोमीटर आणि या कोपऱ्यामध्ये यांच्या ओळखीनं आलो, यांनी पाहिलं यूट्यूबवर, त्यांच्यामुळं हे सगळं दुय्यम स्थान द्यायचं आपण वारकऱ्यानं. ज्ञानोबरायांची इच्छा म्हणून आज मी द कीर्तन आलो असे आपले प्रांजळ मत असलं पाहिजे. मग ज्ञानोबराय प्रत्येकाला बुद्धी देतात. कोण मित्र असेल, टाळकरी असेल, गावकरी असतील, तर काही संबंध नाही. हे ज्ञानोबरायांच्या इशाऱ्यावरती चाललेलं आहे सगळं. आणि छोटी छोटी टाळ घेऊन उभी राहिलेली उद्या संप्रदायाची चेहरे आहेत.
उद्या यांच्यामध्ये एखादा भविष्यात कीर्तनकार आहे, टाळकरी आहे, गायक आहे, वादक आहे, आणि ही सगळी तुम्ही समोर बसलेली सुज्ञ मंडळीत खरंच तुमच्याकडं पाहून ऊर भरून येतो. अजून 25-30 वर्षानंतर एवढी प्रांजळ मनाची श्रोते आम्हाला भेटणार नाहीत. चिकित्सक भेटतील पण भावनिक भेटणार नाहीत, श्रद्धाळू तेवढे भेटणार नाहीत. पण तुमच्याकडं पाहिल्याच्या नंतर संप्रदायाची ताकद समजून येते. आज आपल्या भालगुडी गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचे परमस्नेही मित्र आहेत. गोरक्ष महाराज यांचा आमचा जुना दोस्ताना आहे, आळंदीमध्ये राहायला आहेत. येताना आम्ही बरोबरच आलो. त्याचप्रमाणे आमचे सोमनाथ महाराज आहेत, तिकडं श्री हरिभक्तपरायण आमचे खंदारे महाराज आहेत. सगळेच दोन्ही गायकवादक आहेत. तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो.